हाय मैत्रिणींनो, आज तुम्हाला घरगुती काळा मसाला व लाल तिखटाची रेसिपी मी शेअर करणार आहे. माझा व्यवसाय आहे. मी काळं तिखट बनवून आणि लाल तिखट बनवून विकते. हे आपलं काळं तिखट आहे बघा, ज्यामध्ये मी 32 मसाल्यांचा समावेश केला आहे आणि 3 प्रकारच्या मिरच्यांचा मी इथे वापर केला आहे. हे आपण डंकावरनं कुठून आणली आहे. रंग बघू शकता आपण किती सुरेख आला आहे. आणि चव म्हणाल ना तर एक नंबरच. हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला व्हेज नॉनव्हेजला दुसरा कुठलाही मसाला वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि रंग म्हणाल तर एक नंबरच आणि चव पण एक नंबरच होते. येथे आपण 32 मसाले आहेत, गरम मसाल्यांचा समावेश केला आहे. छान असे मी ते भाजून घेतले आहेत. जे कोरडे मसाले भाजायचे आहेत ते पण मी कोरडे मसाले भाजून घेते. त्यानंतर बघा, हे आपलं लाल तिखट आहे. लाल तिखटमध्ये पण मी 3 मिरच्यांचा समावेश करते, जसे की लवंगी मिरची, बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची. ती छान स्वच्छ निवडून घेते. त्यामध्ये धणे आणि जिरे भाजून कुटून आणते मी, मीठ घालून डंकावरनं. सर्वप्रथम बघा, आपण ही लवंगी मिरची घेतली आहे बघा, छान अशी आपण निवडून घेतली आहे. त्याचे देठ काढून घेतले आणि त्यामध्ये जो कचरा वगैरे असतो तो साफ केला. ही काश्मीरी मिरची आहे बघा आणि खूप छान असा रंग येतो. ही जास्त डार्क असते. आणि ही बघा आपली बेडगी मिरची, ही पण मी छान अशी निवडून घेतली आहे आणि आपण उन्हामध्ये छान वाळवली आहे बघा. अशा प्रकारे मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या, जसे की लवंगी मिरची, काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची. सर्वप्रथम आपण धणे भाजत आहोत. धणे आपण कोरडे भाजायचे. मी धण्यामध्ये अजिबात तेल वापरत नाही. काही मसाले आहेत ते मी कोरडेच भाजते. धणे म्हणा, जिरे म्हणा, मोहरी, परत काळे जे आपण जिरे घालतो ते. हे बघा, माझे सर्व धणे आहेत ते भाजून झाले आहेत. ज्या प्रमाणात तिखटाला लागतं त्या प्रमाणात मी घेतले आहेत. त्यानंतर मोहरी बघा छान अशी तडतडून द्यायची आहे, खूप छान चव लागते. त्यानंतर आपण हे शहाजिरे घेतले आहेत, हे पण आपण कोरडेच भाजणार आहोत. छान असा खमंग वास येईपर्यंत भाजते बघा मी मसाले. त्यानंतर जे जिरे आहेत ते पण मी घेतले आहेत बरं. जिरे पण मी छान खमंग भाजून घेते. त्यानंतर हे बघा, आपण हळद आहे, हळकुंड आहे, ते मी छान फोडून घेतले आहेत. आणि मी तळत नाही, थोडंसं तेल टाकून छान फुलेपर्यंत मध्यम गॅसवर भाजून घेते. जे बाकीचे खडे मसाले आहेत ते पण मी तळत नाही. तेल टाकायचं आणि छान असं मंद गॅसवर ते खरपूस भाजून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व मसाल्यांचा समावेश केला आहे. छान असे खरपूस मध्यम गॅसवर भाजून घेतले आहेत बघा अशा प्रकारे. आणि थंड झाल्यानंतर मी ते पिशवीमध्ये भरून डंकावर कुटायला नेणार आहे बघा. येथे भरपूर मसाले घातले आहे आणि योग्य प्रमाणात त्याचा वापर केला आहे मी मसाल्यांचा. तर तुम्हाला जर हवा असेल मसाला तर आपण ऑर्डर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा नंबर देते माझा. हे बघा, छान असं आपण डंकावरनं कुठून आणली आहे बघा. अशा प्रकारे बघा, डंका आहे त्यांच्याकडनं कुठून आणली. त्यांना म्हटलं होतं पण त्या व्हिडिओमध्ये आल्या नाही, नको म्हटलं त्या. मी बरेच वर्षापासून त्यांच्याकडनंच माझा मसाला किंवा जे लाल तिखट आहे ते कुठून आणते. हे बघा किती छान असं आपलं काळं तिखट तयार झालं आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. मी तुम्हाला माझा नंबर देते. आणि मी हा जो काळा मसाला आहे त्यामध्ये कांदा, लसूण आणि खोबरं मिक्स करून तो पण देते. मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. मी अजून कांदा लसूण मिक्स केला नाही. तुम्हाला मी पोस्टाने हे मसाले पोहोच करणार आहे, त्यासाठी वेगळा चार्जेस लागेल. कुरिअर करत नाही मी, पोस्टाने जास्त खर्च होत नाही. अशा प्रकारे आपला काळा मसाला आणि लाल तिखट तयार झाला आहे. चला तर पटकन रेसिपी जर आवडली असेल, ज्यांना हवा असेल तर त्यांनी ऑर्डर करा आणि ज्यांना रेसिपी आवडली असेल तर त्यांनी शेअर करा, लाईक करा, छानशी कमेंट करा. अशा प्रकारे आपला काळा मसाला आणि लाल तिखट तयार झाला आहे ताजं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता मैत्रिणींनो. चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, हाईप करा
आणि छानशी कमेंट करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण नवीन नवीन रेसिपी किंवा मसाले हवे असतील तर ते पण ऑर्डर करू शकतात. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहताय ती कमेंट करून सांगायची आहे मैत्रिणींनो, म्हणजे मला तुमचे आभार मानण्यास सोपे जाईल आणि खूप छान वाटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.